नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझी प्रेग्नन्सी जर्नी आणि त्यासोबत मला आलेले अनुभव हे शेअर करणार आहे. त्यामुळे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मैत्रिणींनो, माझी पहिली प्रेग्नन्सी, माझी मुलगी जेव्हा मला झाली त्यावेळी माझं सर्व काही नॉर्मल होतं आणि सर्व काही नॉर्मल असतानासुद्धा मला सिजर करावं लागलं. ते म्हणतात ना, डॉक्टरच्या पुढे आपण काहीच नाही. डॉक्टर म्हणजे देवाच्या जागी आपण डॉक्टरांना पकडतो आणि ते जे सांगतील, ते जे निर्णय घेतील तोच योग्य असेल असं आपण ठरवतो. आणि माझ्या बाबतीत पण तसंच काहीतरी झालं. माझ्या मुलीच्या वेळी फर्स्ट प्रेग्नन्सी होती 2021मध्ये. तेव्हा सगळं काही माझं नॉर्मल होतं. 9व्या महिन्यापर्यंत, अगदी 9व्या महिन्यापर्यंत सगळं काही चांगलं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं. माझी 9व्या महिन्याची जी सोनोग्राफी रिपोर्ट असते ती पण सगळी एकदम मस्त होती. सगळं बोलतात ना, पाणी वगैरे बाळाचं, बाळाची हालचाल सगळं नॉर्मल होतं. आणि मला सगळे डॉक्टर असं म्हणायचे, 9व्या महिन्यापर्यंत सगळे म्हणत होते की नॉर्मलच होईल. आणि त्या जर्नीमध्ये मला बऱ्याच बायकांनी सांगितलं की वाकून लादी पुसत जा, नॉर्मल डिलिव्हरी होईल. वाकून झाडून घेत जा, नॉर्मल डिलिव्हरी होईल. आणि ते सर्व मी केलं. 9व्या महिन्यापर्यंत मी ते सगळं केलं. वाकून झाडू मारणे, वाकून लादी पुसणे, परत सगळी कामं घरातली मी करत होते 9व्या महिन्यापर्यंत. मी एकदाही असं म्हटलं नाही की मी प्रेग्नेंट आहे आणि मी हे कसं काय करू, किंवा मी ते काम कसं काय करू, किंवा हे मला जमणार नाही, असं कुठलीच मी वाक्य तोंडात आणलेच नाही. 9व्या महिन्यापर्यंत मी एकदम ॲक्टिव्ह राहिले, नॉर्मल राहिले, सगळी कामं करत राहिले घरातली. आणि मला पण असं वाटायचं आतल्यात की माझी नॉर्मलच होईल. सिजर ह्या गोष्टीचा मी विचारच केला नव्हता की माझं सिजर होऊ शकतं किंवा माझं सिजर होईल. हा विचार कधी माझ्या डोक्यात, माझ्या मनात कधीच आला नव्हता. आणि ते म्हणतात ना, जे आपण विचार करत नाही तेच आपल्यासोबत घडतं. तसंच माझ्यासोबत काहीतरी झालं. तर डिलेवरीची डेट माझी 29 सप्टेंबर होती. 29 सप्टेंबर झाली, त्यानंतर 1 ऑक्टोबर आला, तरी मला काही पेन नव्हतं, काही त्रास नव्हता, काय नव्हता. मग बाळाची हालचाल कमी झाली आणि मीच घाबरले की आता काय करायचं. मग 3 ऑक्टोबर 2021ला मी डॉक्टरांकडे गेले चेकअपला की मला काहीतरी असं हालचाल कमी वाटते बाळाची आणि डेट पण माझे निघून गेले. तर मला भीती पण वाटत होती आतल्यात की काय होईल, कसं होईल. तर मग डॉक्टर म्हटले की सर्व काही तर नॉर्मल आहे, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला गोळ्या देतो, या गोळ्या घ्या, जर तुम्हाला काही वाटलं तर मग सांगा. आणि बाळाची हार्टबीट वगैरे चेक केले आणि त्यांनी मला घरी पाठवलं. त्यानंतर 4 ऑक्टोबर 2021 दुसऱ्या दिवशीच मला पोट एकदम असं कडक जाणवायला लागलं. बाळाची हालचाल पण एकदम पूर्णपणे बंद असं वाटत होतं मला, हालचालच जाणवत नव्हती कसलीच. तर मग 1-2 बायकांनी मला सांगितलं की असं होतं 9व्या महिन्यामध्ये बाळाला जास्त जागा नसते फिरायसाठी पोटामध्ये, तर मग ते बाळ जास्त हालचाल नाही करत. आणि काय बायका पण मला म्हटले की कधी कधी असं पोट कडक होतं, एवढं काही घाबरायची गरज नाही, असं तसं. पण फर्स्ट प्रेग्नन्सी होती आणि असं आई पण माझी माझी मम्मीच म्हणते मी तिला. तर ती मला म्हटली, तुला जर भीती वाटत असेल तर आपण परत डॉक्टरकडे जाऊ, काय म्हणतात ते बघू, ते जे निर्णय घेतील ते आपण स्वीकारायचा आणि तू तुझ्या मनाची तयारी ठेव, जे होईल ते होईल. मग मी पण म्हटलं ऑल इज वेल. आणि घरातून निघताना पण मी हाच विचार केला की नॉर्मलच डिलेवरी व्हावी, नॉर्मलच होईल, सगळं व्यवस्थित होईल. आणि गेलो दवाखान्यात. मग चेकअप केल्यानंतर माझ्या बाळाची हालचाल कमी झाली हे मी सांगितलं. मग त्यांनी बाळाची हार्टबीट चेक केली, माझी एकदा सोनोग्राफी करायला लावली. तर सोनोग्राफी वगैरे बघितल्याच्यानंतर डॉक्टर म्हटले की तुझी डिलेवरी करावी लागणार आहे, कारण का बाळाची हार्टबीट कमी जास्त होती आहे, तर आपण चान्स नाही घेऊ शकत, तर तू काय कर, ॲडमिट हो. मग त्याच दिवशी 4 तारखेला जेव्हा मी चेकअपसाठी गेले, त्याच दिवशी मी 4 तारखेला ॲडमिट झाले सकाळी. ॲडमिट झाल्यानंतर मग ते डॉक्टर म्हटले की संध्याकाळपर्यंत आपण बघू काही पेन वगैरे होतं आहे का, किंवा काही पिशवीचं तोंड वगैरे उघडतं आहे का, ते बघू. जर झालं तर ठीक आहे, नाहीतर मग सिझरला तुम्हाला न्यावं लागेल. सिझरचं नाव घेतल्यावर मी एकदम धक्काच बसला मला
की सीझर म्हटल्यावर पोट कापणार, असं तसं टाके भेटणार आणि ते मी कसं काय सहन करू, हे सगळे विचार माझ्या डोक्यात फिरायला लागले. आणि मी कंटिन्युअसली दवाखान्यामध्ये एका जागेवर बसले नाही, इकडं तिकडं नुसती फेऱ्या मारत होते की नॉर्मल डिलेवरी होईल ह्या अपेक्षेने. पण ते म्हणतात ना की ज्याची भीती होती तेच झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी 5 तारखेला सकाळी मला सांगितलं डॉक्टरांनी, म्हणजे त्यांचं त्यावेळी पण 4 तारखेला पूर्ण दिवसातून 2 ते 3 वेळा त्यांनी बाळाची हार्टबीट चेक केली होती. परत पिशवीचं तोंड उघडलं की नाही हे 2-3 वेळा चेक केलं होतं दिवसातून, पण काहीच नाही, सगळं फेल. मग 5 तारखेला सकाळीसुद्धा हार्टबीट चेक केली, परत पिशवीचं तोंड उघडलं की नाही ते चेक केलं, पण तेव्हाही काहीच नव्हतं. आणि मग डॉक्टर मला म्हटले की तुला सीझर करावंच लागेल. मग मी त्यावेळी रडायला लागले की म्हणजे नाही का, एवढं मोठं जखम आपल्या शरीराला करून घ्यायची आणि ते पण आपल्याला माहिती आपण ते सगळं करून घेणार आहेत. तेव्हा एकदम म्हणजे मनात अशी भीती निर्माण होते ना, आणि ती भीती माझ्या मनात निर्माण झाली. मी एकदम म्हणजे असं हसत पण नव्हते, बोलत पण नव्हते कोणाशी, मम्मीशी सुद्धा बोलत नव्हते. आणि फक्त डोळ्यातनं पाणी आलं माझ्या, मी काहीच बोलले नाही, हो किंवा नाही किंवा काहीच नाही. मग मम्मी म्हटली की बघू आता सीझर. आणि माझ्या मम्मीचं सुद्धा 2 नॉर्मल आणि 1 सीझर आहे, त्यामुळे मम्मीला दोन्ही डिलेवऱ्यांचा अनुभव आहे. तर तिला पण थोडासा धक्का बसलाच की आपल्या लेकराला एवढे मोठे म्हणजे सी सेक्शन करावं लागणार आहे. आणि ती त्या अनुभवातून गेली होती, तिला किती त्रास झाला होता हे तिला माहीत होतं. म्हणून मग ती पण जरा अपसेट होती, पण माझ्यामुळे ती अशी दाखवायची की नाही ठीक आहे, एवढं काही नसतं, होऊन जाईल व्यवस्थित. आता ते विचार करून सुद्धा मला असं इमोशनल होतं आहे, रडायला होतं आहे. पण ठीक आहे, तो काळ निघून गेला आणि त्याबद्दल मी आता तुम्हाला सांगते आहे. मनात माझे जे काही आहे आणि त्यावेळी जे काही घडलं ते मी सांगून एकदम म्हणजे मोकळे होणार आहे. आणि तुमच्या बाबतीत पण ते होऊ नये किंवा तुमच्यासोबत ते झाल्यावर तुम्हाला काय करता येईल ह्यासाठी हा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मग मम्मीला पण थोडा धक्का बसला होता आणि मी काहीच बोलत नव्हते, कसलंच काहीच, एक पण शब्द बोलत नव्हते. मग मम्मीने माझ्या नवऱ्याला फोन केला, सांगितलं की डॉक्टरांनी सीझर सांगितलं आहे असं तसं. आणि त्यांच्याशी आधीच कॉन्टॅक्ट चालू होता माझा, ॲडमिट झाल्यापासून 2 दिवसापासून माझं बोलणं चालूच होतं. मग ते म्हणाले की जे तुम्हाला योग्य वाटेल, जे डॉक्टर योग्य सांगतील ते तुम्ही करा, माझी काहीही हरकत नाही. ते झालं. मग मम्मी म्हणते की बघा नॉर्मलचे चान्सेस आहेत का, होईल का, हे ते. पण डॉक्टर म्हटले नाही, जर नॉर्मल होणार असतं तर आम्ही नॉर्मल केलीच असती, पण चान्सेस खूप कमी आहेत. आणि बाळाची हार्टबीट म्हणजे हृदयाचे ठोके कमी जास्त होतात ते, त्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ नका. जर तुम्ही रिस्क घ्यायला तयार झालात आणि बाळाची जर हार्टबीट वाढली किंवा कमी झाली किंवा हिचा BP वाढला म्हणजे माझा BP वाढला किंवा कमी जास्त झाला तर एमर्जन्सी सीझर करावं लागेल. आणि मग ते तुम्हाला परवडेल का अचानक सीझरला घेऊन गेलेलं? आणि मग त्यापेक्षा तुम्ही तिला प्रिपेअर करा, व्यवस्थित तिच्या मनाची तयारी करा की तिचं सीझर होणार आहे तेव्हा काय काय गोष्टी घडणार आहेत, तिला व्यवस्थित समजावून सांगा. आणि ते सगळं झालं. मग मम्मीने मला समजवलं, पण मी तोंडातून एक पण शब्द काढत नव्हते, कारण मला धक्काच तेवढा बसला होता की मी कसं काय म्हणजे कधी सुई एक इंजेक्शन न घेणारी मुलगी असं म्हणजे एवढं सीझरचं एवढं मोठं ऑपरेशन करून घ्यायचं म्हटल्यावर भीती तर वाटणं साहजिकच आहे. आणि ज्यांचं कोणाचं सीझर झालं असेल त्यांना तर अनुभव असेलच ह्या गोष्टीचा. तर मग माझ्या मम्मीने काय केलं, माझ्या आत्यांना जे माझ्याशी क्लोज आहेत त्यांना सगळ्यांना कॉल केले, माझ्याशी बोलणं करून दिलं, व्हिडिओ कॉल लावला आणि म्हणजे त्यांना सांगितलं की हिला समजावून सांगा. मग माझ्या आत्यांचं पण 2 सीझर आहेत, बारक्या आत्याचे. मग त्या आत्यांनी मला समजावून सांगितलं की काय नाही, ऑपरेशन होत असताना काही जाणवत नाही, भूल दिली जाते, असं तसं. आणि ते सगळं ऐकून माझ्या पोटात अजून कालवायचं की भूल दिली जाते, बापरे. आणि ते विचार करून करून आतल्या आत अजून भीती वाटायची. मग दिवसभर ती पिशवी वगैरे लावली मला त्यांनी, ऑपरेशन करायच्या आधी पिशवी लावतात, परत बरंच काय तयारी करतात. त्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन, या व्हिडिओमध्ये आता मी ते डिटेल सांगणार नाही सीझरसाठी कसं काय प्रिपेअर करतात, काय करतात, पण थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर मग सीझरचा गाऊन वगैरे मला दिला,
आणि माझ्या आजूबाजूला ज्या बायका होत्या ज्यांच्या डिलेवऱ्या झाल्या होत्या किंवा त्या पण ॲडमिट आल्या होत्या होऊन की डिलेवरीसाठी, कोणाचं म्हणजे डिलेवरी पिरियड चालू होता किंवा त्यांना पेन होत होतं, अशा पण बायका होत्या. तर त्या मला म्हणायच्या की घाबरू नको, होईल व्यवस्थित, जर नॉर्मल होणार असती तर डॉक्टरांनी केलंच असतं. मग सगळ्यांचं ऐकलं मी आणि एकदम शांत बसले. म्हटलं जे आता होईल, जे माझ्या नशिबात असेल ते होईल. जर नॉर्मल होणार असेल तर ऐन मुमेंटला सुद्धा नॉर्मलच होईल, असा विचार करून मी शांतपणे तो सिझेरियनचा गाऊन घातला आणि शांत देवा करत बसले. मग संध्याकाळी 8:30 वाजता, म्हणजे रात्री 8:30 वाजता, 8:30 ते 8च्या दरम्यान मला घेऊन गेले ऑपरेशन थिएटरमध्ये. आणि सीझर करताना आपल्या मणक्यात जे इंजेक्शन देतात, ॲनेस्थेसिया म्हणतात त्याला, ॲनेस्थेसिया दिला. त्यानंतर कमरेखालचं आपल्याला काहीच जाणवत नाही. मलासुद्धा तेच झालं, कमरेखालचं काहीच जाणवत नव्हतं. आणि ज्यावेळी माझं सीझर होत होतं त्याच वेळी माझ्या शेजारच्या बेडवर एका म्हणजे लेडीजचं ऑलरेडी डिलेवरी झाली होती सी सेक्शननी आणि तिचं टाके घालण्याचं काम सुरू होतं आणि ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. ते बघून मला जरा म्हणजे कसतरीच झालं की बापरे, किती डेंजर आहे सगळं. पण ते डॉक्टर्स असतात ना, ते एकदम म्हणजे समजावून सांगतात. आपल्याला बोलण्यामध्ये असं गुंतवून टाकतात की आपल्या त्या गोष्टींकडे लक्षच जात नाही. माझ्या डोक्यापाशी 2 डॉक्टर उभे होते, परत पायापाशी 2-3 डॉक्टर होते. त्यामुळे मला म्हणजे तेवढं लक्ष गेलं नाही त्या गोष्टींकडं सिझेरियनच्या. ती डॉक्टर मला कंटिन्युअसली प्रश्न विचारत होती. तुला मुलगा हवा आहे का मुलगी? तुझं सासर कुठे आहे? तुझं नाव काय? तू कितवी शिकली आहे? कुठल्या फील्डमधून शिकली आहे? तुझं कॉलेजचं नाव काय? असं वेगवेगळ्या गोष्टी विचारायची. तू कुठली गावाची आहे? काय? आणि असं बोलत चालतच कधी डिलेवरी झाली माझं मलाच कळलं नाही. आणि मग त्यानंतर डिलेवरी झाल्यानंतर माझे हजबंड पुण्यावरून तिकडे आले होते मुंबईला. आणि डिलेवरी वॉर्डच्या बाहेर जसं मला काढलं तसं त्यांना मी बघितलं समोर. आणि त्यांना बघून मी तर खूपच इमोशनल झाले होते की म्हणजे नाही का, आता मी काय करू, काय बोलू, असं झालं होतं मला. पण मी काहीच नाही बोलले, शांत पडून राहिले. आणि त्यावेळी तरीसुद्धा ॲनेस्थेसियाचा असर माझ्या बॉडीला होताच. मला खालचं काहीच जाणवत नव्हतं, कमरेखालचं. मला बाळ दाखवलं माझं, मुलगी झाली आहे म्हणून. तर तिला बघून मी एवढे खुश झाले ना की मी त्या वेळेला असं विसरूनच गेले की माझं सीझर झालं आहे, एवढं मोठं ऑपरेशन झालं आहे, ही गोष्ट मी विसरून गेलते, अक्षरशः विसरून गेले होते. मला फक्त माझं बाळ माझ्यासमोर दिसत होतं की म्हणजे किती छान, किती गोंडस ते बाळ म्हणजे माझं आहे आणि किती सुंदर आहे ते बाळ. सगळ्याच महिलांना, सगळ्याच बायकांना आपल्या बाळापेक्षा सुंदर काहीच वाटत नाही. आणि त्यावेळी माझं पण तसंच झालं. माझं बाळ बघून मी सगळ्या माझ्या वेदना, सगळा त्रास, सगळ्या दिवसभरातून घडलेल्या गोष्टी सगळं मी विसरून गेले, फक्त त्या बाळाचा चेहरा बघून. आणि तुमच्यासोबत पण असं झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ते झालं. मग तिला मी बघितलं, माझ्या मुलीला मी खूप खुश झाले. त्यानंतर मला वॉर्डमध्ये घेऊन गेले, सिझेरियन वॉर्ड, डिलेवरी झालेल्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं मला. मग तिथे माझ्या हजबंडने माझ्याजवळ बसले. ते तर खूप खुश होते मुलगी झाली म्हणून. आणि बाकीचे घरचे पण सगळे खुश होते. पण माझी मम्मी पण खूप खुश होती. आणि तिला फक्त माझी काळजी होती की मी कशी आहे, माझी तब्येत कशी आहे. आणि ती कंटिन्यू माझ्याजवळ थांबलेली होती. ते झालं. मग ॲनेस्थेसियाचा असर होता तोपर्यंत तर काही त्रास जाणवला नाही. पण जेव्हा त्या इंजेक्शनचा, जे मणक्यात दिलेलं ॲनेस्थेसिया असतं, मणक्यात दिलेलं भुलेचं इंजेक्शन असतं, त्याचा असर संपल्यानंतर जे दुखायला स्टार्ट झालं मी सांगू नाही शकत. एवढं दुखणं मी कधीच म्हणजे कधीच सहन केलं नव्हतं जेवढं मी त्यावेळी केलं. पण ते म्हणतात ना, आई झाल्यानंतर ना आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती येते. आपण एवढं स्ट्रॉंग होतो ना की जगातलं कुठलंच दुःख, कुठलाच त्रास आपण म्हणजे नाही का आपल्याला हरवूच शकणार नाही. एवढं स्ट्रॉंग आपण होतो जेव्हा आपण आई होतो तेव्हा. आणि माझ्या बाबतीत पण तसंच काहीतरी घडलं की माझ्यात तेवढी ताकद आली की मी एवढे मोठे टाके आणि ते सिझेरियनचं ऑपरेशन सहन केलं. आणि मला जेव्हा ते दुखायचं, ते टाके दुखायचे, तेव्हा मी फक्त माझ्या बाळाच्या चेहऱ्याकडे बघायचे. आणि तिला बघितल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिक अशी स्माईल यायची. मी एकदम खुश होऊन जायचे की किती छान आहे हे, किती म्हणजे अनुभव हा किती सुंदर आहे. आई होण्याचा प्रवास माझा कसा गेला, काय गेला,
त्याचं मला काहीच घेणं देणं नाही. फक्त माझं बाळ माझ्या समोर आहे, सुखरूप आहे, ह्याच गोष्टीचा मला आनंद वाटला आणि मी माझा सगळा त्रास विसरून गेले. आणि तुमच्या बाबतीत पण असंच होईल. ज्यांची डिलेवरी जवळ आली, तुम्हाला नॉर्मल डिलेवरी हो किंवा सीझर, पण जेव्हा तुमचं बाळ तुमच्या समोर येईल ना, तुम्ही नॉर्मल डिलेवरीचा काय सीझरचा पण त्रास विसरून जाताल, ह्याची मी 100% गॅरंटी देते. आणि माझ्या बाबतीत ते घडलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर असं सगळं माझ्यासोबत झालं. त्यानंतर सीझर झाल्यानंतर 4 ते 5 दिवस दवाखान्यात ॲडमिट ठेवतात आणि पहिले 2 दिवस खायला प्यायला काहीच देत नाहीत. 2 दिवस पूर्ण आपल्याला सलाईनवर ठेवतात आणि सलाईन असल्यामुळे आपल्यालासुद्धा भूक लागत नाही कसलीच. मग 2 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी आपल्याला पाणी देतात. मग हळूहळू चहा बिस्किट वगैरे खायला सांगतात. छोटे छोटे म्हणजे एकदम पातळ अशा गोष्टी आपण खायला सुरुवात करतो. आणि झालं असं की डिलिव्हरी झाल्यानंतर ते म्हणतात ना बायकांना, तुपातले पदार्थ खायला द्या. आणि तसंच माझ्या बाबतीत पण झालं. मला तुपातला शिरा, तुपातला रवा असं बनवून द्यायचे माझी मम्मी, माझी मामी वगैरे. ते सगळे जे काही बनवून आणायचे आणि जे मला बघायला यायचे ते पण तुपातलेच सगळे पदार्थ आणायचे बनवून. तुपातला शिरा, तुपातली खीर, तुपातला रवा असं. आणि डिंकाचे लाडू बिडू त्यात पण तूप असतंच, लाडवांमध्ये पण तूप असतं. आणि मी ते खायचे, कारण सगळे म्हणायचे डिलेवरीनंतर हे खायलाच पाहिजे, पौष्टिक असतं, चांगलं असतं, बाळासाठी चांगलं असतं, म्हणून मग मी खायचे. सगळं खायचे वगैरे. 4 दिवस दवाखान्यात कसे तरी काढले आणि मग घरी जायची वेळ आली. 4 दिवस अंघोळ पण नव्हती, कारण ते टाके असतात, अंघोळ करता येत नाही, काय नाही. मग 5व्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी घरी गेले आणि घरी गेल्याच्या 2ऱ्या दिवशीच मला लागला खोकला. खोकला साधासुद्धा खोकला नाही, खोकला असा की खाली लेटलं की लगेच खोकल्याचे असं म्हणजे उसळ यायची एकदम, की मला उठूनच बसावं लागायचं, पर्यायच नाही. झोपलं की खोकला, झोपलं की खोकला आणि कंटिन्यू बसून राहायला लागायचं. पोटाला इथं टाके आणि त्यात खोकला आणि खोकून खोकून अक्षरशः माझे टाके, माझं पोट सगळंच असं एकदम दुखत होतं. पण त्यावेळी मी एवढा काही विचार केला नाही. आणि प्रेग्नन्सी आत्ताच डिलिव्हरी झाली म्हटल्यावर लगेच गोळ्या बिळ्या कसं खाणार खोकल्यासाठी आणि औषध कसं घेणार. आणि आत्ताच तर दवाखान्यातनं आले आणि परत दवाखान्यात जायचं, ही गोष्ट मला जरा म्हणजे मी इग्नोर केली की जाऊ दे, खोकल्याच आहे, आज उद्या राहील. आणि माझ्या लक्षात आलं नाही की मला कशामुळे खोकला लागला आहे तो. तर तरी पण मी ते तुपातले पदार्थ वगैरे खाणं सुरूच होतं खोकला लागल्यानंतरसुद्धा. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की कशामुळं होते. आणि रात्रभर खोकायचे मी, रात्रभर बसून राहायचे आणि खोकायचे. आणि 8 दिवस झाले. 10व्या दिवशी मला टाके काढायला जायचं होतं. 8 दिवस झाले तरीसुद्धा मला जागेवरून स्वतःहून उठता येत नव्हतं. मला माझी मम्मी पकडून उठवायची, हात पकडायचे माझे, इथे पकडायची, इथे पकडायची आणि माझा हात धरायची आणि मग मला उठवायची. असं पाठीला असं टेकन देऊन मला अशी उठवायची. तर मग 8 दिवस झाले तरी मला स्वतःहून असं पटकन उठता येत नव्हतं. तर मग मम्मी म्हणायची की कदाचित टाक्यांचं त्रास होत असेल, टाके दुखत असतील म्हणून नसेल येत उठता. तर काही काळजी करू नको, आपण दवाखान्यात टाके काढायला जाणारच आहे, तेव्हा बघू काय म्हणतात आणि हे खोकल्याचं पण दाखवू. तीच माझी सगळ्यात मोठी चूक ठरली. सीझर झाल्यानंतरची सगळ्यात मोठी चूक, मला खोकला लागला आणि मी दवाखान्यात गेले नाही. त्याचं गिल्ट मला आज पण आहे. पण ठीक आहे, झालं ते झालं, त्या गोष्टी होऊन गेल्या. आणि ही चूक तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि म्हणून मी हा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. तो अनुभव मला आता आठवू पण वाटत नाही, पण माझ्यामुळे जर कोणाची हेल्प होणार असेल तर मी पूर्ण प्रयत्न करेल की मी त्यांची हेल्प करू शकेल या व्हिडिओच्या द्वारे. तर मग 10व्या दिवशी आम्ही गेलो टाके काढायला. तर त्यावेळी मग डॉक्टरांनी बघितले तर सगळे टाके ओले निघाले, सगळेचे सगळे टाके ओले निघाले. का? तर मी पूर्ण म्हणजे आराम पूर्णपणे केलाच नव्हता. घरी गेल्यानंतर ते खोकला लागल्यामुळे मी सारखी रात्र बसून राहायचे, बसून खोकायचे आणि बसूनच राहायचे, कारण झोपलं की खोकला यायचा. आणि मग मी काय करायचे, उठून बसायचे आणि बसल्यानंतर खोकला थोडासा बंद व्हायचा. तर उठ बस आणि थोडा वेळ बसायचं, परत झोपायचं, परत खोकला आला की परत उठायचं. मी असं करून करून ती माझी जखम पूर्ण म्हणजे असं पाणी झालं होतं जखमेमध्ये, अक्षरशः पाणी झालं होतं. मग डॉक्टरांनी ड्रेसिंग वगैरे बदलली माझी, टाके काढले, ओल्या ह्याच्यातच टाके काढले माझे. आणि मला म्हटले की तू हे मलम घेऊन जा, हे मलम कंटिन्यू लावत राहा, ती जखम कोरडी पडेल ऑटोमॅटिक.
तर म्हटलं ठीक आहे. आणि खोकल्यासाठी पण मला औषधं त्यांनी दिले. खोकल्याचं मी सांगितलं की असं ना असं खोकला मला लागलं, तर खोकल्यासाठी पण त्यांनी मला औषधं दिली. मग घरी गेले. घरी गेल्यानंतर ते टाक्यांची जी ड्रेसिंग होती ना, ती दुसऱ्या दिवशी पूर्ण ड्रेसिंग भिजली. ड्रेसिंग सोकट माझा ड्रेससुद्धा भिजला. मी जो गाऊन घातलेला होता तोसुद्धा भिजला. मग तर मी घाबरलेच. म्हटलं आता काय, म्हणजे असं टाके बिके एवढे ओले की पूर्ण गाऊन वगैरे माझा भिजायचा. तर मग मी मम्मीला सांगितलं, बघ एवढं डेंजर, म्हणजे टाके माझे एवढे असे कसे ओले होतात ते. तर मग ती मम्मी बोलली की क्रीम लाव, आपण उद्या परत जाऊ डॉक्टरांना दाखवायला. मग तो दिवस मी कसा तरी काढला. दुसऱ्या दिवशी आम्ही परत दवाखान्यात गेलो. ते एवढंसं बाळ घेऊन, 10-12 दिवसाचं ते बाळ घेऊन मी आणि माझी मम्मी दवाखान्यात गेलो. मग दवाखान्यात परत दाखवलं. तर त्यांनी मला ते जखम सुकण्यासाठी गोळ्या दिल्या, परत मलम दिला आणि परत घरी पाठवलं. मग मी घरी आले. परत 3-4 दिवस त्या गोळ्या घेतल्या आणि म्हटलं होईल बरं, गोळ्या वगैरे खाल्ल्याने होतील व्यवस्थित टाके. पण नाही, ते कमी होण्याच्या ऐवजी ते टाके जास्तच ओले होत गेले. त्याच्यामध्ये पस तयार झाला आणि ते पस तयार झाल्यामुळे मला स्वतःला पण त्रास व्हायला लागला. थंडी ताप भरून यायची. रात्र म्हणजे मी कशी काढायची ना, माझ्या जीवालाच माहीत. मग शेवटी मला काही दम निघाला नाही आणि मम्मी पण मला बोलली की आपण डॉक्टरांकडे जाऊ, नेमकं ह्याच्यावर काय इलाज आहे ना तो करू. म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर दवाखान्यात परत गेलो. रात्रीच्या वेळेला, रात्रीच्या म्हणजे समजा 6:30-7च्या दरम्यान, सरकारी दवाखान्यात. माझी डिलेवरी सरकारीमध्येच झाली होती, म्हणून मी त्याच दवाखान्यात, जिथे माझी डिलेवरी झाली तिथंच मी गेले. आणि तुमच्या पण बाबतीत जर असं झालं असेल, टाके ओले झाले असतील किंवा डिलेवरी झाल्यानंतर खोकला बिकला लागला असेल किंवा दुसरा काही आजार, कुठला त्रास होत असेल ना, तर तुम्ही तिथं जा जिथं तुमची डिलेवरी झाली असेल. कारण तिथं डिलेवरीच्या ठिकाणी आपली सगळी डिटेल असते, आपली पूर्ण फाईल त्या डॉक्टरकडे असते. आपली डिलेवरीच्या वेळी काय सिच्युएशन होती, डिलेवरीनंतर आपण कसे होतो, आपलं ब्लड वगैरे सगळं त्या डॉक्टरांना माहीत असतं. म्हणून त्याच डॉक्टरकडे जायचं जिथं आपली डिलेवरी झाली. मग डिलेवरी जिथं झाली त्या दवाखान्यात आम्ही गेलो. तर तिथे सिनियर डॉक्टर कोणीच अवेलेबल नव्हते संध्याकाळच्या वेळेला, आणि जे येणार होते ते नाईट शिफ्टला येणार होते. तर मग एक सिस्टर होती, सिस्टर आणि अशा शिकाऊ 1-2 मुली होत्या. मग त्यांनी मला बघितलं. ते म्हटलं की खूपच विचित्र अवस्था झाली आहे तुझ्या जखमेची, तर मग तुला कदाचित डबल टाके घ्यावे लागतील तिथंच. हे ऐकल्यानंतर तर मी एकदम सुन्नच झाले की डबल टाके. आणि आत्ताच ह्या सीझरमधून मी बाहेर पडले कशीबशी. इथं आत्ताच कुठंतरी मला बरं वाटायला लागलं होतं जरासं, आणि परत डबल टाके त्याच्यावरती घ्यायचं म्हटल्यावरती माझं तर अवघडच झालं आता. तर मग मी तर नकोच केलं, नाही मी डबल टाके नाही घेणार असं तसं. मग डॉक्टर म्हटल्या की तुला ॲडमिट तरी करून घेतो आम्ही आता, मग पुढची प्रोसेस डॉक्टर आल्यानंतर बघू. मग मला ॲडमिट करण्यात आलं. त्याच वेळी रात्री 7:30-8च्या दरम्यान ॲडमिट केलं. त्या डॉक्टरांनी परत माझ्या टाक्यांचे एकदा चेकअप केलं. त्यांनी ड्रेसिंग बदलली, कारण ड्रेसिंग पूर्ण भिजली होती. माझा ड्रेससुद्धा भिजला होता. मग मी गाऊन वगैरे घातला, तो ड्रेस चेंज केला, माझी ड्रेसिंग केली परत. मग डॉक्टरांनी बघितलं तर ते टाके जे आहेत ना, ओले टाके होते, ते मधलेच ओले टाके होते. साईडचे कोरडे होते, मधले जे मिडलमध्ये अशी समजा ही जखम आहे पूर्ण, आणि ही मिडल आहे, इथून इतकी जखम आहे समजा, आणि हे मध्यभाग आहे, इथलचेच टाके माझे ओले होते नेमके, इथलचे 2-3. तर मग इथलची जी जखम आहे ना, ती पूर्ण अशी ओपन झाली होती. असं म्हणजे एवढं असं बोट आतमध्ये जात होतं, याच्यापेक्षा पण जास्त, एवढं असं बोट, असं ती डॉक्टर म्हणजे त्या जखमेत असं बोट आतमध्ये टाकून बघायची, एवढी ती जखम म्हणजे खोल होती. आणि त्रास पण मला तितकाच होत होता. पण मला असं झालं ना की ही जखम काही पण करून मला बरी करायची आहे, आणि मला परत टाके नाही घ्यायचे, परत C-सेक्शन करून घ्यायचं नाही आहे, हेच माझ्या डोक्यात फिरत होतं त्यावेळेला पण. मग डॉक्टरांनी चेक केलं, जखम तर खूप खोल आहे आणि आतमधलं मांससुद्धा ते बोटाला लागत होतं, इतकं म्हणजे जखम ती खोल गेली होती. मग ते झालं. मग ॲडमिट वगैरे केलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी चेक केलं. मग डॉक्टर म्हटले की तुला दररोज ड्रेसिंग बदलावी लागेल, तुला ॲडमिट व्हावं लागेल इथेच, आणि दररोज ड्रेसिंग, सकाळ संध्याकाळ ड्रेसिंग बदलावं लागेल, दररोज एक इंजेक्शन घ्यावं लागेल. ते इंजेक्शन घेऊन आपण बघूयात किती दिवसात तुझी जखम भरते. जर जखम भरायला लागली तर ठीक आहे, नाहीतर मग तुला टाके घेणं गरजेचं आहे. मग मी म्हटलं, मनातल्या मनात देवाला प्रार्थना केली की बाबा परत टाके घ्यायची वेळ माझ्यावर तरी येऊ देऊ नको, कारण माझं एवढं छोटंसं बाळ आहे आणि त्याच्यामध्ये मी डबल टाके घेऊन परत तेच प्रोसिजर करू, परत ते ऑपरेशन, परत खोकला बिकला लागला तर काय करू, हे ते.
मग म्हटलं नाही. आणि त्यावेळी माझ्या गोष्ट ही लक्षात आली की तुपाचे पदार्थ खाण्यामुळे मला खोकला लागला आहे. तुपातलं जास्त अचानक खाण्यात आलं त्यामुळे मला खोकला लागला आणि ह्या खोकल्यामुळे माझ्या टाक्यांची ही अवस्था झाली हे त्यावेळी माझ्या लक्षात आलं होतं. तेव्हापासून मी तुपातलं खाणं बंद केलं आणि मला डॉक्टरसुद्धा म्हणले की तुला कदाचित तुपाची ॲलर्जी असेल किंवा मग अचानकच एवढं आपण डेली तर एवढं तुपातलं खात नाही ना, अचानक एवढं तुपातले पदार्थ खाल्ल्यामुळे कदाचित तुला खोकल्यांचा त्रास झाला असेल. ते झालं. खोकल्यावरती पण औषध दिलं डॉक्टरांनी मला. खोकला माझा पूर्णपणे बरा झाला होता दवाखान्यात आणि मी ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्यानंतर बरेच काही मला अनुभव आले. माझ्या शेजारच्या बेडवर जे पेशंट यायचे, कोणी दुःखी सुखी अशा बऱ्याच महिला मी बघितल्या. ॲडमिट होऊन 1 आठवडा झाला आणि मला असं झालं होतं की मी घरी कधी जाते. आणि बाळालासुद्धा दवाखान्यातून बाहेर नेऊ देत नव्हते म्हणून बाळाला अंघोळ नाही, काय नाही, मलासुद्धा अंघोळ नाही, काय नाही. 1 आठवडा गेला. फक्त बाळाला आम्ही ओल्या कपड्याने पुसून वगैरे घ्यायचो. माझी आई त्याची मालिश करायची, मम्मी माझी. त्याला पुसून घ्यायची बाळाला माझ्या. आणि मला पण सेम तसंच. फक्त ओल्या फडक्याने किंवा वाईप्सनी मी माझं वरतून आपलं पुसून घ्यायचे बॉडी. अंघोळ तर दवाखान्यात करणं शक्य नव्हतं आणि घरी ते सोडत नव्हते मला. मग डेलीची माझी ड्रेसिंग व्हायची. दररोज संध्याकाळी ड्रेसिंग करून जायचे डॉक्टर. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत ड्रेसिंग करायचे. आणि दरवेळी ड्रेसिंग करताना ते लोक म्हणजे ती चेक करायचे जखम किती खोल राहिली, एवढी राहिली, एवढी राहिली, एवढी राहिली. असं करता करता 1 आठवडा, 15 दिवस, 1 महिना झाला. तरी पण मला माझी जखम पूर्णपणे भरली नव्हती. 1-1.5 महिना झाला मला दवाखान्यात राहून. ऑक्टोबरच्या 5 तारखेला माझी मुलगी झाली होती आणि ऑक्टोबरच्या 20-22 तारखेला मी ॲडमिट झाले होते. तेव्हापासून नोव्हेंबरचा महिना गेला, अक्षरशः डिसेंबरचा महिना आला, तरी पण मला डिस्चार्ज भेटलं नव्हतं. तरी पण माझी जखम भरली नव्हती. 1.5 ते 2 महिने लागले ती जखम भरायला. तेवढे दिवस मी दवाखान्यात ॲडमिट होते. पण मी डबल टाके घेतले नाही. आठवडाभर जखम सुकण्याचे इंजेक्शन घेतले आणि कंटिन्यू माझी ड्रेसिंग सुरू राहिली. आणि 15 ते 20 दिवसानंतर, महिन्यानंतर, 1 महिना जेव्हा मला झाला ॲडमिट होऊन, त्यानंतर माझी ड्रेसिंग जरा कमी करण्यात आली. म्हणजे 2 दिवसाला, 3 दिवसाला ड्रेसिंग करायला लागले. मग ती जखम क्लीन करायची, मग 2-3 दिवसाला, मग 2-3 दिवसावरून आठवड्यातून 2दा असं करता करता ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना, हे 3 महिने मी पूर्ण दवाखान्यातच घालवल्यासारखे घालवले. त्यामध्ये दिवाळी गेली, बरेचसे सण गेले. मी कुठलाही सण साजरा नाही केला ना. माझ्यामुळं माझ्या मम्मीने पण कुठलाच सण साजरा नाही. माझ्यासोबत कंटिन्यू ती दवाखान्यात होती. आणि ही जी प्रेग्नन्सीचा वेळ असतो ना, त्याच वेळी आपल्याला आपल्या माणसांची किंमत कळते, आपल्या आईची किंमत कळते. आणि त्यावेळी जे आपल्याला साथ देतात ना, तेच खरे आपले माणसं असतात. हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक प्लस पॉईंट सांगते. तुमच्या आयुष्यात किती पण व्यक्ती येऊ द्या, किती पण माणसं येऊ द्या, किती पण जवळचे मित्रमैत्रिणी येऊ द्या, पण प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा आपल्याला खरी गरज असते, जशी मला लागली होती, मी 1.5 ते 2 महिने दवाखान्यात काढले. माझ्यासोबत माझ्या मम्मीशिवाय कोणीच नव्हतं. हां, माझा नवरा यायचा, पण ते तरी काय करतील, ते कामाला जायचे आणि ते होते पुण्याला, मी होते मुंबईला. तर दररोजचं तर येणं जाणं शक्य नव्हतं त्यांना. पण तरी पण ते आठवडा 15 दिवसातून 1-2 चक्कर मारायचे. कशी आहे माझी तब्येत, कशी नाही, बाळ कसं आहे कसं नाही ते बघायचे. थोडंसं काय लागेल ते आणून वगैरे द्यायचे. जेव्हा पण ते यायचे तेव्हा बेबी वाईप्स म्हणा, बाळाचं डायपर वगैरे, त्या सगळ्या गोष्टी ते घेऊन यायचे. आणि थंडीचे दिवस होते म्हणून बाळाला स्वेटर, परत हातमोजे, सॉक्स, हे ते सगळ्या गोष्टी ते घेऊन आले होते आणि नेहमीच घेऊन यायचे. तर मग 1.5-2 महिने मी कसे तरी त्या दवाखान्यात काढले. तरीसुद्धा शेवटपर्यंत माझी जखम भरली नाही. अशी थोडीशी जखम राहिली होती. मग मी डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की मला माझ्या घरी जाऊ द्या. कारण की मी दवाखान्यात राहून म्हणजे एकदम असं झालेलं की कधी घरी जाऊ असं झालेलं मला त्यावेळेला. मग डॉक्टरांच्या समोर अक्षरशः रडले मी. मी म्हटलं की मला प्लीज माझ्या घरी सोडा. घरी गेल्यानंतर लागलंच तर मी ड्रेसिंग करायला दवाखान्यात येऊन जाऊन करेल, पण मला सध्या घरी सोडा. मग डॉक्टर म्हटले की घरी गेल्यानंतर परत तुझ्या काहीतरी खाण्यात येईल, मग परत त्या जखमेला काहीतरी होईल, मग परत तू ॲडमिट होणार का, असं तसं. तरी पण मी दररोज डॉक्टरांना रिक्वेस्ट करायचे. जे सिनियर डॉक्टर राऊंडला यायचे त्यावेळी मी त्यांना नेहमी रिक्वेस्ट करायचे. असं करता करता मग एक दिवशी डॉक्टर म्हटले, कधी जानेवारी महिन्यात मला डिस्चार्ज भेटला. तेव्हा न्यू इयरसुद्धा मी दवाखान्यातच केलं माझं. न्यू इयरच्या दिवशी तर मला माहीतसुद्धा नव्हतं की आज न्यू इयर आहे म्हणून. अशी अवस्था झाली होती माझी दवाखान्यामध्ये. पण ठीक आहे, जाऊ द्या.
ती वेळ आली होती. ते म्हणतात ना, एक वाईट वेळाची अशी लाट येते. त्या लाटेतनं आपल्याला कसं तरी पुढे जात राहायचं. हार नाही मानायची. आणि मी पण हार नाही मानली. मी तेवढे दिवस दवाखान्यात काढले, ॲडजस्ट केलं. माझ्या मम्मीने मला खूप सपोर्ट केला त्यावेळी. तिनेसुद्धा माझ्यासाठी खूप सॅक्रिफाईस केलं त्यावेळी. माझ्यासोबत कंटिन्यू राहिली ती. घरचं बघून, मला बघून, माझ्या बाळाला बघून सगळं ती बघायची एकटी. मला तर त्या टाक्यांमुळे उठून बसता येत नव्हतं पटकन. आणि जरी उठून बसायचं असलं तर पूर्ण एका अंगावर मी व्हायचे, मग सरळ व्हायचे. तेव्हा पण माझी आई मला मागणं आधार द्यायची, मला उठवून बसवायची. मला चारलंय सुद्धा तिने. मी एवढी मोठी असताना एका बाळाची आई झाल्यानंतरसुद्धा माझ्या आईने मला भरवलं आहे. एक दिवस एवढा वैताग यायचा ना, की म्हणजे मला जेवण पण नको, मला काहीच नको असं मला व्हायचं, की मला फक्त घरी जायचं. आणि एकही दिवस त्यावेळी असा गेला नव्हता की मी न रडता घालवलं होतं. दिवसातून एकदा तरी मी रडायचे म्हणजे रडायचे. आणि त्यानंतर मग मम्मी मला काय बोलायची, तू तुझ्या बाळाकडं बघ, तुझ्यासोबत ते पण इथं सफर करते, ते सुद्धा तुझ्यासोबत हे दवाखान्यातलं वातावरण ह्याच्यामध्ये ते राहते, ह्याचा तरी तू विचार कर. आणि मग तो विचार करून मी जरा शांत व्हायचे, माझ्या मनाला जरा शांत करायचे. आणि त्या बाळाचा चेहरा बघून मग ती हसायची, ती खेळायची, तिचं ते सगळं बघून मी आतल्या आत आनंदी व्हायचे. आणि म्हणायचे जाऊ दे, मला काहीही होऊ दे, पण माझं बाळ तरी सुखरूप आहे ना, माझी आई माझ्यासोबत आहे, अजून मला काय पाहिजे. आणि त्यावेळी मी माझी हिंमत हारले नाही. ते टाके व्यवस्थित होईस्तोवर दवाखान्यात राहिले. टाके व्यवस्थित झाल्यानंतर डिस्चार्ज घेऊन घरी गेले. 3 महिन्यानंतर मी घरी गेले. असं म्हणजे 3 महिने नाही म्हणता येणार, 2-2.5 महिन्यानंतर मी माझ्या घरी गेले. त्यानंतर मग मी कुठलीही तुपातली गोष्ट खाल्ली नाही. व्यवस्थित माझ्या टाके सुकेपर्यंत सगळी ट्रीटमेंट पूर्ण केली. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या खाल्ल्या. आणि घरी गेल्यानंतर पण मी आठवडाभर ड्रेसिंगसाठी ये करत होते. घरून दवाखान्यातून घरी येऊन जाऊन करायचे. बाळाला घरीच ठेवायचे आणि मी अपडाऊन करायचे. दवाखान्यात जाऊन ड्रेसिंग करून मग रिटर्न घरी यायचे. आणि त्यावेळी माझी आई माझ्या बाळाला सांभाळायची. मग असं मी सगळा प्रवास माझा पूर्ण केला डिलिव्हरीचा. माझी सेक्शन डिलिव्हरी इतकी भयानक असेल आणि एवढे भयानक वळणावर मला नेईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि सेक्शन होईल असं पण मला कधीच वाटलं नव्हतं. पण ते झालं. माझ्या नशिबात जे होतं ते माझ्यासोबत घडलं. आणि मी सगळ्या महिलांना, सगळ्या बायकांना, सगळ्या मुलींना रिक्वेस्ट करेल की डिलिव्हरी झाल्यानंतर प्लीज प्लीज प्लीज, मी सांगते म्हणून नाही तर तुमच्या स्वतःच्या शरीराची काळजी म्हणून ऐका. तुपातल्या गोष्टी लगेच खायला सुरुवात करू नका. तुमचे टाके एकदा कोरडे पडले ना, टाके काढले ना डॉक्टरांनी आणि डॉक्टरांनी सांगितलं ना टाके व्यवस्थित आहेत, त्यानंतर मग तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सगळ्या गोष्टी खायला सुरुवात करा. असं नका करू की डिलिव्हरी झाली आणि लगेच तेलातलं तुपातल्या गोष्टी खायला सुरू केल्या. तिखट कमी खा, ऑइली फूड खाऊ नका लगेच. किमान 1.5 ते 2 महिने तरी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर लक्ष द्या. आणि तुमच्या घरात जे मोठ्या व्यक्ती असतील, ज्या बायका असतील त्यांचं पण ऐका. ते काही तुमच्या सगळं भल्यासाठीच सांगत असतात. आणि ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टी करू नका. आणि खोकला असेल, सर्दी असेल, ताप असेल, काहीही झालं सिझरच्या नंतर किंवा नॉर्मल डिलिव्हरीच्या नंतर लगेच दवाखान्यात जा. वाट बघू नका किंवा असं म्हणू नका की आता परत जायचंच आहे दवाखान्यात तेव्हाच सांगेल. जे मी केलं ती चूक तुम्ही करू नका. जे माझ्या बाबतीत घडलं ते तुमच्यासोबत घडू नये अशीच मी देवाचरणी प्रार्थना करेन. आणि आजच्या व्हिडिओमधून मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला. तुमच्यासोबत पण असं काही घडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचून मलाही बरं वाटेल. तुमच्या कमेंट्समध्ये मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि मी जे दुःख सहन केलं आहे ते कोणाच्याही आयुष्यात येऊ नये अशीच अपेक्षा मी करते. आणि जरी असे अनुभव आले असतील तर खचून जाऊ नका, हार मानू नका. निर्भीडपणे म्हणजे त्या प्रॉब्लेमचा सामना करा. तुमच्या बाळाकडं बघा, त्याचा फेस बघून तुम्ही सगळं काही वेदना, त्रास सगळं तुम्ही विसरून जाल ह्याची मी गॅरंटी देते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तुम्हाला रिलेटेबल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच काहीतरी चांगले अनुभव सांगण्यासाठी मी आणखीन एक व्हिडिओ तयार करेल. आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम काही येत असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुमच्या कमेंटवरती रिप्लाय नक्की करेल. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कारण खूप लाँग व्हिडिओ झाला आहे.
त्यामुळे भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद.